एकदा पावसाळ्याच्या दिवशी स्वामी समर्थ एका छोट्या गावात फिरत होते. आकाश काळं झालं होतं. मुसळधार पाऊस सुरू होता. स्वामी समर्थ एका ओल्या, थकलेल्या प्रवाशाच्या रूपात गावात आले. ते एका मोठ्या घराच्या ओट्यावर जाऊन उभे राहिले. आतून लोक हसत गप्पा मारत होती. स्वामींनी हळूच दार ठोठावलं. एक माणूस बाहेर आला. स्वामी म्हणाले, "बाळा, पाऊस खूप आहे. थोडा वेळ इथे थांबू का?" तो माणूस रागाने म्हणाला, "इथे प्रत्येकाला आश्रय द्यायचा का? जा पुढे." आणि दार बंद केलं. स्वामी समर्थ शांतपणे पुढे चालत राहिले. थोड्या अंतरावर त्यांना एक मंदिर दिसलं. त्यांनी विचार केला, इथे तरी आश्रय मिळेल. पण मंदिराचा पुजारी म्हणाला, "मंदिरात भिजलेल्या लोकांना आत घेऊ शकत नाही. स्वच्छता बिघडेल." आणि त्यानेही त्यांना नाकारलं. शेवटी स्वामी समर्थ गावाच्या शेवटी एका गरीब मुलाच्या झोपडीपाशी गेले. तो मुलगा एकटाच होता. त्याची आई कामाला गेली होती. स्वामींनी विचारलं, "बाळा, मला थोडा वेळ इथे बसू देशील का? खूप पाऊस आहे." तो मुलगा लगेच हसत म्हणाला, "या ना बाबा, आमचं घर लहान आहे, पण तुम्ही भिजू नका." त्याने आपली जुनी चादर स्वामींना दिली आणि स्वतः कोपऱ्यात बसला. थोड्या वेळाने त्याने आपल्या डब्यातलं अन्न थोडंसं त्यांच्यासोबत वाटलं. हे पाहून अचानक संपूर्ण झोपडी प्रकाशाने उजळली. स्वामी समर्थ आपल्या खऱ्या दिव्य रूपात प्रकट झाले. मुलगा घाबरला, पण स्वामींनी त्याला प्रेमाने जवळ घेतलं आणि म्हणाले, "तुझं मन खूप मोठं आहे बाळा. तू स्वतः कमी असूनही दुसऱ्याला दिलंस, म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न आहे." क्षणात त्या झोपडीचं सुंदर घरात रूपांतर झालं आणि त्या मुलाचं आयुष्य बदललं.